एकमुखानं एक दिलानं सगळ्यांनी समोर या, मतपेटीतून उत्तर द्या. मी घरात बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना एक विनंती करणार आहे, त्यांच्यासाठी एक वाक्य बोलतो. मंजिले मिल ही जाएंगी भटकते भटकते ही सही. अरे मंजिले मिल ही जाएंगी भटकते भटकते ही सही. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, जो घर से निकले ही नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, नमो बुद्धाय. धन्यवाद भाया मोबाईल. या ठिकाणी यानंतर खंडकरी शेतकरी नेते आदरणीय लक्ष्मण तात्या निंबाळकर आपलं मनोगत थोडक्यामध्ये अगदी व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. आजची ही सभा आहे ही साखरवाडीच्या राजकारणात अत्यंत महत्वपूर्ण अशी ही सभा आहे. आणि या सभेने उद्याचा भविष्यकाळ या फलटण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणार आहे. म्हणून आजची सभा अत्यंत महत्वाची आहे. आपल्या सभेचे सन्माननीय श्रीमंत रामराजे साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उमेदवार आणि आपल्या सर्वांचं एकच चिन्ह आहे धनुष्यबाण. आजच्या या सभेच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी मी सांगू इच्छितो की श्रीमंत रामराजे साहेब 1995 साली आमदार झाले आणि आमदार झाले त्यानंतर 8 मे 1995 ला मी रामराजांच्या मनोरमा बंगल्यावर गेलो होतो. त्यावेळी रामराजे विचार करत बसले होते. मला म्हणाले, तात्या तुम्ही आलाय, पण मी आज विचार करत बसलो की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये मला आमदार केले, आपल्या तालुक्यातले महत्वाचे प्रश्न जे उभे आहेत त्या प्रश्नासंदर्भात मी चर्चा करत आहे. माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे दुष्काळी भागातील जनतेला पाणी देणं, त्या गोष्टीचा मी प्राधान्य विचार करत आहे. दुसरा प्रश्न आहे बेरोजगारांना नोकऱ्या देणं. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की या भागातील ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडलेल्या आहेत ते पिण्याचे पाणी सर्वसामान्य कुटुंबियांना मिळालं पाहिजे. आणि त्याचा तुम्ही चौथा प्रश्न घेऊन आलेला आहात तुमच्या खंडकरी शेतकऱ्यांचा. मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले. रामराजे साहेबांनी या चारही गोष्टी प्रयत्नाची पराकाष्ठा करून पूर्ण केलेल्या आहेत. जर तुम्ही प्रामुख्याने पाहिलं तर तालुक्यातील बेरोजगारी होती, ती बेरोजगारी दूर करण्यासाठी कमी सारखा प्रकल्प आणला. साखरवाडीचे आमचे जे एक कारखाना होता चॉकलेटचा तो बंद पडला होता. 400 लोक बेघर झाले होते. कमींच्या रूपानं महाराज साहेबांनी आपल्याला न्याय दिला. पाण्याचा प्रश्न होता. पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलायचं झालं तर अधिकारवाणी महाराज तुम्हाला सांगतीलच. तुम्हाला पण प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की पाण्याचा प्रश्न उभ्या महाराष्ट्रात कोणी सोडवला नाही. उभ्या महाराष्ट्राचा जर तुम्ही अभ्यास केला, आजूबाजूचे तालुके बघा, जिल्हे बघा, पण आज फलटण तालुका 80 ते 90% इरिगेशन करण्याचं काम महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते रामराजे साहेबांनी केले. एवढ्यावर महाराज साहेब थांबले नाहीत. या भागातील खंडकरी शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे महामंडळाला गेल्या होत्या. त्या जमिनी सोडून त्या लोकांना सुजलम सुफलम करण्यासाठी रामराजे साहेबांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि गरीब शेतकऱ्याला, फलटण तालुक्यातील सामान्य शेतकऱ्याला 100 वर्षापूर्वी गेलेली त्यांची काळी आई परत मिळून त्यांना परत देण्यात त्यांना यश आलं. आणि फलटण तालुक्यात आज 7,000 एकर जमीन परत लोकांना मिळाली. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे जे गोष्टी त्यांनी आमदार झाल्यानंतर मनात आणल्या होत्या त्या गोष्टी सातत्याने पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एवढंच करून महाराज साहेब थांबले नाहीत.
तर बारकाईने जर तुम्ही विचार केला, या तालुक्याचा बारकाईने विचार केला तर या तालुक्यात अनेक वर्षापूर्वी भाऊ भावासंग बोलत नव्हता. ह्या जातीचा वाद, त्या जातीचा वाद, त्या धर्माचा वाद, इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा सर्व तालुका, सर्व माणसं एक विचारानं, एक जीवानं माणसात आणण्याचं काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलं. मला तुम्हाला एकच विनंती करायची की निवडणूक जर अटीतटीच्या ही निवडणूक जिंकण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे. छातीचा पोट करून उभा राहा, नाहीतर आपण जर यात गाफीलपणा केला तर मात्र ह्या तालुक्याची परिस्थिती अत्यंत बिकट होईल. सर्वसामान्याला जीवन जगणं अत्यंत अवघड होईल. तर तुम्हाला एकच विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून आपलं जे धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणावर एक बटन दाबा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे आपले 16 उमेदवार पंचायत समितीचे 100% विजय होणार आहेत आणि 8 ते 8 जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय होणार आहेत. एवढंच त्या निमित्ताने सांगतो. आणि आपण रात्रीचा दिवस करा आणि आमच्या तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल करा. एवढंच सांगून 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. यानंतर माझे सभापती रश्माताई भोसले यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील आदरणीय वंदनीय नेतृत्व आपल्या सर्व तालुक्याचं, त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींनो, आज खरं तर सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचं कौतुक करते की वरून दुपार झालेली आहे, ऊन आहे मोठ्या प्रमाणात, तरीही आपण या ठिकाणी एवढ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आणि मी पहिल्या सभेपासून नेहमीच सांगते माझ्या प्रत्येक भाषणामध्ये की इथं जमलेला प्रत्येक कार्यकर्त्याचं मी कौतुक करते. कारण तो कार्यकर्ता 200 रुपये किंवा 500 रुपये देऊन रोजाने आणलेला नसतो. त्या कार्यकर्त्याला कुठल्याही गाडीचं भाडं दिलेलं नसतं. त्या कार्यकर्त्याला कुठलीही पंगत घातलेली नसती. तो इथं येतो फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्या प्रेमाखातर, संजू बाबांच्या प्रेमाखातर, पिट्टू बाबांच्या प्रेमाखातर. आणि हे प्रेम तुम्ही गेले 25-30 वर्ष महाराज साहेबांच्या पाठीमागे, बाबांच्या पाठीमागे ठेवलं. आणि एक विश्वास आहे की तुमचं असणारं हे प्रेम जे 25-30 वर्ष ज्या विश्वासाने तुम्ही महाराज साहेबांच्या, बाबांच्या पाठीमागे ठेवलं, तेच प्रेम तुम्ही इथून पुढेही त्यांच्या पाठीमागे ठेवचाल आणि त्यांचे हात खंबीर आणि बळकट करचाल. आज आपल्याला समोरचा विरोधक ही खरी निवडणूक आहे ना, ती सत्याची असत्याच्या विरोधात आहे. एकीकडे सत्य बोलणारं, प्रत्यक्षात कामं करणारं आणि लोकांच्या अडीअडचणीत सुखदुःखात सामील होणारं नेतृत्व आहे. समोरचं नेतृत्व आहे कायम गाजराचा पाऊस पाडणारं, गाजराची आश्वासनं देणारं, भूल थापा करणारं, प्रत्येकाला पद द्यायचं आश्वासन देणारं, काम देतो, कॉन्ट्रॅक्ट देतो, टेंडर देतो, ह्या आश्वासनावरती प्रवेश करून घेणारं नेतृत्व आहे. मला अभिमान वाटतो महाराज साहेबांचा, मला अभिमान वाटतो बाबांचा. त्या अभिमानाचं कारण आहे की आमच्याकडं कार्यकर्ते घडवणारं हेडमास्टर आहे, गुरु आहे, नेतृत्व आहे. आमच्याकडं विकास कामं करणारं नेतृत्व आहे. समोर दुसऱ्याची विकास कामं पळवणाऱ्या, दुसऱ्याच्या विकास कामावरती स्वतःची नावाची पाटी लावणारं नेतृत्व आहे. आम्ही घडवलेलं, आमच्या नेतृत्वाने घडवलेलं कार्यकर्ता, मतदार खोटे नाटे आमिष टाकून दबावतंत्राचा वापर करून पळवणारं नेतृत्व आहे. एकीकडे घडवण्याची क्षमता आहे तर दुसरीकडे श्रेय कार्यकर्ता पळवणाऱ्यांची टोळी आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातल्या जनतेने पूर्ण विचार करून जे आपलं सुशिक्षित, सुसंस्कृत, शांत, संयमी नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून या नेतृत्वाचे हात खरोखर बळकट केले पाहिजेत. आज आपण बघतो की 25-30 वर्षामध्ये आपण 25-30 वर्ष पाठीमागे गेलो तर फलटण तालुका आज जो दिसतोय तो 25-30 वर्षापूर्वी नक्कीच नसेल. आज गावोगावी चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत, सभामंडप झालेले आहेत, गटारांची कामं झालेली आहेत. 25 वर्षापूर्वीचा तालुका आजचा तालुका ह्याची कुठंतरी तुलना केल्यानंतर विकास दिसतच नाही. हे खरोखरच मूर्खपणाचं लक्षण आहे. रस्ते, गटार, सभामंडप होतच राहतात, पण सर्वात मोठी आपल्या सर्वांचं एक आई वडील म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलीला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं आणि ते शिक्षण मिळायचं असेल तर त्याची सोय महाराज साहेब असतील, बाबा असतील यांनी तालुक्यामध्ये जीवाचं रान करून माझ्या तालुक्यातील तरुण तरुणी सुशिक्षित झाला पाहिजे या दृष्टीने
मदोजी कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, शेतीशाळा असेल, नर्सिंग असेल, प्रत्येक प्रकारचं शिक्षण तालुक्यामध्ये कमी फीमध्ये देण्याची सोय त्यांनी आज केलेली आहे. त्याच्यानंतर माझ्या तालुक्यातला तरुण शिकतो, तरुणी शिकतील. प्रत्येक आई वडिलाची अपेक्षा असते की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला तालुक्यात रोजगार मिळाला पाहिजे, ते माझ्याजवळ राहिले पाहिजे. त्या प्रत्येक तालुक्यातील मुलाला, मुलीला रोजगार देण्याचं काम महाराजसाहेब बाबांच्या माध्यमातून घडलं. आज जवळजवळ 6,000 तरुण कमिन्स कंपनीत आहेत, दत्त इंडियामध्ये आहेत, श्रीराममध्ये आहेत, गोविंदमध्ये आहेत, मॅग्नेशियममध्ये आहे, कुरवली फूड्समध्ये आहेत, महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये आहे. एवढ्या मोठ्या जर संस्था आणि एवढी मोठी औद्योगिक क्रांती जर यांच्या माध्यमातून झालेली असेल तरी आम्ही मूर्खासारखं विचारतो की 25-30 वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं. आणि खरोखरच आपण ऐकून घेतो हे आपलं दुर्दैव आहे. बाकीचे मी मगाशी म्हटलं की कामं होतच राहतील, पण न भूतो न भविष्य असं खरोखर फलटण तालुक्याचे भगीरथ आपले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी आपल्या आयुष्यातील 25 वर्ष फलटण तालुक्याचा जो दुष्काळाचा कलंक आहे तो पुसण्यासाठी त्यांनी घालवलेला आहे. आज 5 वर्ष झाले खासदार झाले नाही तोपर्यंत स्वतःला स्वयंघोषित जलनायक, पाणीदार खासदार म्हणतात. मी वारंवार भाषणात प्रश्न विचारते की त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप पत्रकार परिषद घ्यायची हौस आहे, तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यावं. बाबा, तुमच्या नेत्यांनी कुठल्या धरणावरती फिरून कुठलं पाणी शोधलं आणि कुठले धरण बांधले एवढं त्यांनी उत्तर द्यावं आणि नंतर स्वतःला पाणीदार म्हणून घ्यावं. गेली 30-35 वर्ष लाल दिव्याच्या गाडीसाठी माझ्या नेत्यांनी पाणी दुसरीकडे धाण ठेवलं हा जो आरोप आहे, तर त्याही प्रश्नाचं उत्तर द्यावं की आज तुम्ही फलटण तालुक्याच्या हक्काचं पाणी तिकडं का घाण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर माझा तिसरा प्रश्न आहे की बाबा, तुम्ही असं म्हणत होता की कमिन्स कंपनीमध्ये आज हजारो तरुणी कामाला आहे आणि त्याच्या पगारातलं कमिशन महाराज साहेब खातात, तर बाबा ते बुरुंगे सर आज तुमच्या मांडीवरती बसलेत, तर तुम्ही किती टक्के त्या गरीब कामगारांचं कमिशन खाताय. त्याच्यानंतर माझा प्रश्न आहे की तुमचे नेते तासाला 1000 कोटी निधी आणतात, तर तुम्ही कोटीशिवाय बोलतच नाही, तर तो 1000 कोटीचा जो काही विकास आहे तो फलटण तालुक्यामध्ये आम्हाला दिसतच नाही. तो विकासही तुम्ही दाखवावा. आज जेव्हा 1.5 वर्ष झालं विद्यमान आमदार असणारे कांबळे साहेब हे प्रत्येक गावागावात जातात, सभा घेतात, ते विकास कामाचा निधीचा आकडा लाखात बोलतच नाही. नेहमी त्यांचे कोट्यावधीचे आकडे असतात. तर कोट्यावधीचे आकडे असणाऱ्या आमदार साहेबांना विचारायचंय की तुम्ही साखरवाडीच्या गटासाठी किंवा इतर गटासाठी किती लाखात किंवा किती कोटीत निधी दिलेला आहे. कुठंतरी एखादा किलोमीटर रस्ता दिला किंवा एखादं छोटंसं काम केलं म्हणून तो विकास होत नाही. त्याला आयुष्यातली 25-30 वर्ष द्यावी लागतात, तेव्हा आज कुठं बदललेला तालुका दिसतोय. आज आपण बघतोय, मला खरोखर साखरवाडी गटापुरतं बोललं जातं, तर साखरवाडी गटामध्ये जे दोन्हीही विरोधक उमेदवार आहेत ते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांचे लाभार्थी आहेत. आज जो पैशाचा माज आहे, आज जो समोरच्याला पैशाची घमेंड आहे, तो पैसा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि मंचावरती येत आहेत आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुमचे आमच्या महाराष्ट्राचा शान, महाराष्ट्राचा वाघ माननीय उदयजी सामंत साहेबांनी शब्द दिल्याने विश्वास वाढतो आणि शब्द पाळल्याने तुमची विश्वासार्हता. महाराष्ट्राचा उद्योग मंत्री तुमचा आमचा या ठिकाणी नेतृत्व माननीय उदयजी सामंत मंचावरती येत आहेत. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना विनंती आहे आपण स्थळपन्न व्हावं या ठिकाणी. 5 मिनिटांमध्ये आपण पुढील कार्यक्रम सुरुवात करतोय आणि यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रास्ताविक व्यक्त करतील. प्लीज या ठिकाणी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्वच तोलामोलाचे आहेत, पण स्टेजचा विचार करता आपण थोडंसं आम्हाला या ठिकाणी सांभाळून घ्यायचं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि उमेदवार फक्त वरती येतील आणि सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे आहात. आपण आम्हाला आज कृपया त्यांना येऊ द्या, काकांना येऊ द्या, वरती द्या, चला येऊ द्या साहेब, त्यांना एक शिवसेनेचे पदाधिकारी त्यांना येऊ द्या, त्यांना वरती येऊ द्या. चला बाकीचे, अहो ते साहेब ते समोरचे आहेत ते शिवसेनेचे आहेत.
ते व्हाईट शर्ट सचिन पलीकडे. बाकीचे आहेत त्यांना विनंती, आपण समोर असलेल्या खुर्च्यावरती स्थानापन्न व्हायचंय. बाकीच्यांना विनंती आहे. आणि यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रास्ताविक व्यक्त करताय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. जय भवानी. माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की पुढं बऱ्याच खुर्च्या आहेत आणि आता सुदैवाने थोडा आभाळ आले, ऊनही कमी झाले. आपण सर्वांनी येऊन पुढं बसून घ्यावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपण आजूबाजूला जेवढे उभे आहेत त्यांनी सर्वांनी येऊन थोडं येऊन बसून घ्यावं. स्टेजच्या समोर सुद्धा उभे आहेत त्यांनाही विनंती की आपण खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आदरणीय उद्योगमंत्री नामदार सामंतसाहेब आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याही सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 दिवसापूर्वी अत्यंत दुःखद घटना आपल्या ह्या परिसरामध्ये त्या ठिकाणी घडली आणि आदरणीय आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब हे आपल्याला सोडून निघून गेले. आपल्या सर्वांना कल्पना आहे की बारामती आणि फलटण एकच असल्यासारखं आहे आणि एक फार मोठी हानी की आपल्या सर्वांची त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली आहे. महायुतीची झालीच आहे, परंतु ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा एक तळपता सूर्यासारखा असणारा नेता हा आपल्यातून हिरावून गेलेला आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 1-2 मिनिटं उभं राहून त्या ठिकाणी आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. आणि मी नामदार सामंत साहेबांना विनंती करतो की अजितदादांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. मोबाईल गरम होते आपल्यासाठी काय आहे? ठीक आहे. या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी आदरणीय अजितदादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त केली, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांच्याही प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे. सुरुवातीलाच या ठिकाणी येण्यापूर्वी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करूनच या ठिकाणी आपण या सभेला सुरुवात करत आहोत. मला पूर्ण कल्पना आहे की आपण सर्वजण उन्हामध्ये आहात, त्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ घेऊ इच्छित नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आणि मंत्री महोदय नामदार सामंत साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे अधिक वेळ न घेता व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी उभे असणारे जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार, पंचायत समितीचे सर्व उमेदवार, मी त्यांना विनंती करतो की आपण उभं राहून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी ओळख करून द्यावी विनंती करतो. एकत्रच आपण सर्वांनी उभं राहिला तर बरं पडेल. हे सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, त्यांना आपण 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान
या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री गिरीश सुदामराव बनकर, त्याचप्रमाणे श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर, सौ ज्योती गौतम मोरे, सौ हेमलता अनिल जगताप, सौ वैशाली संदीप कांबळे, श्री सह्याद्री भैया चिमणराव कदम, श्री निलेश बापूराव लोखंडे, सौ सारिकाताई धैर्यशील अनपट, हे आपले 8 जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार श्री राहुल दादासाहेब नरुटे, सौ योगिताताई दीपक गायकवाड, सौ कमलताई शंकर माडकर, श्री गणेश मल्हारी तांबे, सौ पुष्पा रामचंद्र चोपडे, सौ डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे, सौ वैशालीताई अतुल कांबळे, श्री भीमराव दामोदर पवार, सौ स्वातीताई हनुमंत आठवळे, सौ विजयाताई हनुमंतराव सोनवलकर, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक गेनबा नाळे, श्री अमोल दशरथ सस्ते, सौ स्वातीताई विकास कर्टे, श्री किरण लक्ष्मणराव साळुंके, श्री संतोष अंकुश कारंडे व श्रीमती सीमाताई शरद भोईटे, या सर्वांचंच या ठिकाणी आपण आपल्यासमोर उभे आहेत. यांना सर्वांना आपण आपले आशीर्वाद आणि 7 तारखेला मतदान द्यावं, अशा प्रकारची आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून मी विनंती करत आहे. वर जायचंय म्हटलं ह्याच्याकडं हे लिंक पेज जोडलेली आपण त्याला मला वर जाते. आणि हे विजयी शिवसेनेचे होणारे भविष्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आणि सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. उन्हाच्या तडाख्याचं लक्षात घेऊन या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मी फार वेळ आपला घेऊ इच्छित नाही. सर्वप्रथम मंत्री महोदय सामंत साहेबांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो की ते या सभेसाठी आवर्जून आले. वास्तविक या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे येणार होते, परंतु आज आपल्याही सर्वांना कल्पना आहे की अजितदादांच्या पाश्चात त्या ठिकाणी आज मुंबईला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे आणि त्या ठिकाणी श्रीमती सुनेत्राताई ह्या शपथ घेणार आहेत. त्यामुळं आदरणीय आपले नेते शिंदे साहेबांना त्याच्याकरता उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि त्यामुळं ते या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहेत. परंतु त्यांनी आवर्जून या ठिकाणी नामदार सामंत साहेबांना पाठवलेलं आहे. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की ह्या 2ची वेळ होती, पण सामंत साहेबांनी आपल्यासाठी ते लवकर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी येण्याचं ठरवलं, तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख शरदरावजी कणसे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडक्यात या ठिकाणी असलेले सर्व उमेदवार, मंचावरील सर्वच मान्यवर, सर्वच आपल्या विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आपण पुढे बसलेले सर्व मान्यवर, विशेष करून आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी उन्हातच त्या ठिकाणी बसल्या आहेत. मी आपल्या सर्वांची, आपण ही थोडीशी अवेळीची सभा म्हटलं तरी चालेल, तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला एक कल्पना आहे की नगरपालिकेच्या केवळ काही दिवस आधी, म्हणजे थोडक्यात फॉर्म भरता त्या ठिकाणी आपण शिवसेनेचा निर्णय घेतला आणि हा शिवसेनेचा निर्णय घेत असताना, हा निर्णय घेतल्यानंतर नेमकं काय होईल आणि काय होणार नाही अशी मनामध्ये धास्ती असताना या ठिकाणी आपण सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं, या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक सुद्धा मोठ्या ताकदीने अत्यंत कमी वेळामध्ये आपण त्या ठिकाणी लढवली. एकूण 13 प्रभागापैकी जवळपास 8 प्रभागामध्ये आपले उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे आघाडीवर होते. काही ठराविक वसाहतीत आपल्याला कमी मतदान झालं, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अपयश आलं. आता मात्र हे अपयश भूल काढण्याची वेळ त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आता मिळालेली आहे. ताकदीने आपण या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत.
आणि ताकदीने आपण या निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर या निवडणुकीमध्ये यश खेचून आणण्याचं आपल्या सर्वांची निश्चितपणे ताकद आहे, आपल्या सर्वांची निश्चितपणे क्षमता आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ताकदीने या निवडणुकीमध्ये आता आपण सर्वांनी हे सर्वच्या सर्व उमेदवार आपले धनुष्यबाणाच्या या चिन्हावरती उभे आहेत आणि हे शिवधनुष्य आता आपण सर्वांनी उचलायचंय आणि हे बाण चिन्हाच्या समोरचं बटन दाबून या सर्वांना मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी विजयी करायचंय आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी करावं ही एक या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो. या ठिकाणी नामदार सावंतसाहेब आले, उद्योगमंत्री आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यात जी काही ताकद या ठिकाणी मिळते आहे, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी ताकद दिलेली आहे केवळ 3 महिने झाले असते. अनेक वर्ष मी राजकारणात, पण न भूतो न भविष्य अशा प्रकारची ताकद त्या ठिकाणी या केवळ 3 महिन्यामध्ये आपल्या सर्वांना मिळालेली आहे. संघटनात्मक पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही एक संघटना उभी केली, मुंबईमध्ये उभी केली, मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी उभी केली, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उभी केली, ती वाढत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली, आपल्या पैसे महाराष्ट्रात आली. ही एक संघटना आहे. आपण सर्व आता शिवसैनिक आहोत. एकही शिवसैनिक अडचणीत आला तर ही संपूर्ण संघटना त्याच्या मागे ठामपणे उभी असते. असंही संघटनात्मक पक्षामध्ये आपण आलोय, शिस्तीचा पक्ष आहे आणि म्हणूनच आता या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली ताकद आपण वाढवून पहिल्यांदा या फलटण तालुक्याच्या इतिहासात पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा पंचायत समितीवर फडकवण्याच्या निर्धाराने आपण सर्वांनी कामाला लागावं ही सुद्धा मी आपल्याला विनंती करणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपले सर्वच्या सर्व जिल्हा परिषद म्हणून शिवसेनेचे सर्व उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये पाठवावे अशाही प्रकारची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी मी करतो. तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. याच ठिकाणी तुम्हाला कल्पना, काही वर्षापूर्वी या ठिकाणी साखरवाडी बाजारपेठेची काय परिस्थिती होती. बाजारपेठ ठप्प होती, साखर कारखाना हा बंद पडलेला होता. रामराजांनी त्या ठिकाणी विशेष प्रयत्न केले. दत्त इंडिया सारखे चालक त्या ठिकाणी आज इथं आले आणि आपण बघता बघता या परिसरामध्ये किती बदल घडला आहे याचा आपण जर विचार केला तर कुठं 2000 वर चालणारा कारखाना 10,000च्या पुढे गाळप क्षमता झालेली आहे, कोजेन झालेला आहे. त्या ठिकाणी इथेनॉलचा प्लांट मोठा उभा राहिलेला आहे, पोत्यांची फॅक्टरी उभी राहिलेली आहे आणि आजूबाजूचा असणारा ह्या परिसरामध्ये सुद्धा उद्योगधंदा वाढण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दत्त इंडिया सारखे चालक त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. असणारा आपला चॉकलेट कारखाना सुद्धा ते चालवू शकतात, त्या क्षमतेचे ते आहे. म्हणजे हे सर्वाचा विचार करता हे घडवलं कोणी, हे रामरायांच्या माध्यमातून घडलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळंच खऱ्या अर्थाने ह्या बंद पडलेली बाजारपेठ पुन्हा चालू झाली, बंद पडलेला हा परिसर पुन्हा चालू झाला. आणि एवढंच नव्हे तर आपल्या असंख्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ऊसाला न्याय मिळायला सुरुवात झाली, ऊस वेळेवर जायला सुरुवात झाली. असंख्य कामगार त्या ठिकाणी अडचणीत होते, त्या कामगारांचे पगार चालू झाले आणि रामरायांच्या दत्त इंडियाच्या माध्यमातून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागताना आपल्याला दिसत आहेत. आणि काही कामगारांचे कारखाना चालू झाल्यावर प्रश्न होते, ते प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. सर्वच कामगार त्या ठिकाणी कारखान्याच्या रोलवर घेण्याच्या दृष्टिकोनातून रामरायांनी निर्णय करून घेतला. म्हणजे जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होते ते प्रश्न मार्गी लागले. आणि आज तुम्हाला सांगायला मला आनंद होतो आणि तुम्ही त्याचा अनुभव घेता. फलटण तालुक्यामध्ये दत्त इंडिया आल्यापासून ऊसाच्या दराची कोंडी कुठला कारखाना फोडतो तर साखरवाडीला दत्त इंडिया कारखाना फोडतो. मी सुद्धा श्रीरामचा संचालक आहे. सहकारी एकमेव सहकारी कारखाना फलटण तालुक्यामध्ये राहिलेला, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य दर देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये नदीच्या पलीकडे निर्णय होत होते. आता नदीच्या अलीकडे साखरवाडीला तो निर्णय होतो. 3400 रुपये दत्त इंडियानी जाहीर केल्यानंतर बाकीच्यांनी जाहीर करायला सुरुवात झाली. इतकंच नव्हे तर अनेकांचे त्या ठिकाणी फोन आले की तुम्ही परस्पर एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला, एकदम तुम्ही 3400 रुपये कसा जाहीर केला. म्हणजे केवळ
फलटण तालुक्यामध्ये तुमचे प्रश्न सुटले नाही तर हा फलटण तालुका आता साखर उद्योगामध्ये त्या ठिकाणी अग्रस्थानी असून आपण त्या ठिकाणी आज ऊसाचा दर ठरवण्याच्या परिस्थितीत पोहोचलेलो आहोत हे जाणीव करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे सर्व होत असताना मग ज्या रामरायांच्या माध्यमातून हे घडलं, आज त्यांच्या पाठीमागं त्यांनी दिलेल्या हाकेला, त्यांनी दिलेल्या साधेला आपण ठामपणे त्यांच्या मागे उभं राहणार आहोत का नाही, हा खरा प्रश्न. कोण उभं याला फारसं महत्वच राहत नाही. कोण उभा आहे, पाहुण्या रावण्याचं राजकारण चाललं असेल, जातीपातीचं राजकारण चाललं असेल, याला महत्वच राहत. ज्यांनी आपली कामं केली, आपले उद्ध्वस्त झालेले संसार मार्गाला लावले, त्याच्या मागे उभं राहायचं का नाही, हा खरा प्रश्न. आणि ते राहण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा जुने दिवस याला फारसा वेळ लागणार नाही. आणि या तालुक्यातले बिघडलेल्या सर्व संस्था आज आपण अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेल्या आहेत. त्या ठिकाणी श्रीराम असेल, 15 दिवसाला पेमेंट देणारा हा एकमेव कारखाना आहे. कुणाचं इकडे तिकडे होत असेल पण श्रीरामचं 15 दिवसांनी पेमेंट त्या ठिकाणी येतच. अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे, की कुणी निर्माण केली. मग त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घ्यायची का नाही हे आपल्याला ठरवायचं. अनेक प्रश्न ह्या तालुक्यामध्ये. आजही आपण सर्वजण नीरा जोगरचं पाणी वापरतो. उद्या जर हे पाणी प्रत्यक्ष लाभ क्षेत्रात गेलं तर आपली काय परिस्थिती होणार याचा विचार करावा लागेल. हा प्रश्न कोण मार्गी लावू शकतं? हा प्रश्न फक्त रामराजे मार्गी लावू शकतात, कारण त्यांनी त्याचं नियोजन केलंय. आणि एवढंच नव्हे तर राजकारणातली सर्वच्या सर्व वर्ष रामराजांनी पाण्यासाठी खर्च केलेली आहे. संपूर्ण आयुष्य कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला मिळणारा थेंब थेंब त्या ठिकाणी अडवला आहे, किंबहुना अधिक त्या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे. आणि त्यामुळेच आज ह्या संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता. म्हणजे एवढं प्रचंड काम आपल्या फलटण तालुक्यात होत असताना, कमींसारखा उद्योग त्या ठिकाणी उभा राहत असताना आपल्याला कल्पना आहे की उद्योग हा घेणं म्हणजे आपल्या मुलामुलींना हाताला काम देणं. या ठिकाणी नामदार साहेबांना मी विनंती करेन की त्या ठिकाणी अधिकची जमीन MIDC साठी आवश्यक आहे, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी. आता फक्त लोकांचे कॉम्पन्सेशनच्या बाबतीत, नुकसान भरपाईच्या बाबतीत थोडे विचार बदलले. तो विचार करून त्या ठिकाणी आपण जर घेतली तर निश्चित तोही प्रश्न मार्गी लागेल. पुरंदरला एअरपोर्टसाठी जमीन अधिग्रहण करताना त्या ठिकाणी जे दर लावले गेले, रस्ता जो गेला त्यासाठी जे दर लावले गेले, नॅशनल पालखी महामार्ग गेला, तेच दर त्या ठिकाणी दिले तर स्वखुशीने त्या ठिकाणी आपल्याला जमीन सुद्धा आणि चांगल्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी येत आहेत, आलेले आहेत. कमींसारखा मेगा उद्योग आलेला आहे. तुमची अनेक मुलं मुली त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी अधिक MIDC करता जर जमीन उपलब्ध झाली तर अनेक मोठे उद्योग आणि फलटण तालुक्याचं एक मेगा साईट कमींची आणि इतर उद्योग एक ह्या संपूर्ण परिसरातलं एक औद्योगिक हब निर्माण होण्याच्या दृष्टीने सुद्धा फलटण तालुका पुढे चालले. आणि या सर्वाचा विचार करून आपण त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपण या सर्व उमेदवारांना निवडून द्या, विजयी करा, एवढीच मी विनंती आपल्याला करणार. आता निवडणूक म्हटली की मला सांगण्यात येतं की तुम्ही कुणावर कधीच टीका करत नाही. आता पुढचे उभे आहेत ते सगळे आपलेच आहेत, त्यातला कोण आपला नाही. एक शंकरराव आप्पांचा शिष्यच त्यांच्या विरोधात उभा आहे. आता उपसरपंच पुढे गेला, आप्पांनीच केला. त्याला पुढं कमीचं भांगाराचं कॉन्ट्रॅक्ट कुणी मिळवून दिलं तर मी मिळवून दिलं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबल केलं, राजकारणामध्ये आणलं. पण त्यांची एक सवय आहे, जो मोठं करतो त्याच्या मुंडीवर पाय देतो. आप्पांना अनुभव आला, मला आला आणि त्यांनाही आला. त्यांना म्हणजे कुणा कोण तुमच्या लक्षात आलं. अशा प्रकारची हे व्यक्तिमत्व आहे, त्याला त्याची दाखा दाखवायची वेळ आहे. कुठं जातीच्या पातीच्या आणि पाहुण्या रावण्याच्या राजकारणात हा कोण कोणाला विचारत नसतो. शेवटी तुम्ही फक्त रामरायांचं नेतृत्व एवढंच पान पुढं चाललं. दुसरा माझ्याबरोबर निवडून आला होता, मी जिल्हा परिषदला होतो, ते पंचायत समितीला. सर्वात मोठा रामरायांचा लाभार्थी. रामरायांनी मदत केली, झेंडे आपल्याला गुंतवलाय त्या, आणि बाळासाहेब वारकरीने गुंतवलाय. अशी मोठी होऊन ही माणसं कशी जातात हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आमच्याकडे येतो माणूस मोठा होतो, माजी खासदाराकडे जा, तो जेलमध्ये जातो. आहे का नाही परिस्थिती? बघ, कोण जवळ आला, 2 वेळा त्यांचा
त्या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार त्याचं काय घडतं, म्हणजे जो जवळ जातो तो संपतो. त्यामुळे जरा विचार करून जवळ जा. अहो विचारच तुम्ही केला नाही तर तुमचं तसंच व्हायचं. ते कुठे जवळ गेला की कुठेच काय झालं तुम्हाला माहिती. त्यामुळे जास्ती काय मी कोणाबद्दल बोलू इच्छित नाही. या ठिकाणी आपल्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी व्यक्त व्हायचे आणि आपण त्यांना खऱ्या अर्थाने ऐकायला या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं आणि तुमचं सर्वांचंच पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आपण आल्याबद्दल आभारही मानतो. मनापासून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली आदरांजली आपण अर्पण केली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या ठिकाणी अर्पण करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद बाबा. यानंतर चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख, यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करावं. अखंड हिंदुस्थानचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा. माझे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज साखरवाडी येथे प्रचार सेवेसाठी उपस्थित असणारे आमच्या पक्षाचे मंत्री महोदय, उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, माननीय रामराजे साहेब, त्याचबरोबर संजू बाबा, रघुनाथ राजे, आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख शरदजी कंशे साहेब, आमचे समन्वयक माननीय विराज खराडे, वैद्यकीय मदत कक्षाचे मोरे साहेब, त्याचबरोबर अनिकेत राजे आणि सर्वच व्यासपीठ. खरं तर बराच वेळ झालं सभा चालू आहे आणि लोक उन्हात आहेत. शिवसैनिक म्हणून मी एकच सांगेन, नगरपालिकेमध्ये आपण धनुष्यबाणाच्या चिन्हावर या नगरपालिका लढलो, परंतु त्याच्यामध्ये काय उमेदवार इतरही चिन्हावर होते, त्यामुळं थोडंफार खालीवर झाला असेल. परंतु आता निश्चित सर्वची सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार धनुष्यबाणावर आहेत. त्याच्यामुळं निवडणूक अतिशय सोपे, कारण फलटण तालुक्यातलं साखरवाडी हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे आणि साखरवाडीमधील ह्या पटांगणावरची सभा ही संपूर्ण तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करत असते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा इतक्या कडकडत्या उन्हात सुद्धा हे शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि सर्व कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, भाऊ आणि माननीय पत्रकार बंधू सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या 9 तारखेच्या निकाला दिवशी निश्चितपणे गुलाल आपला आहे. परंतु मित्रांनो, त्यापूर्वी 7 तारखेला मतदान आहे. 7 तारखेला रात्रीपर्यंत आपण अतिशय जागरूकपणे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक शिवसैनिकानं आपल्या पक्षाला, शिवसेनेला, धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यावर काम केलं पाहिजे. मला आठवतंय नगरपालिकेच्या दिवशी प्रचार संपल्यानंतर आपण थोडंसं ढिलं पडलो, थोडंसं लूज राहिलो आणि त्याचा फायदा विरोधकांनी घेतला. परंतु या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत आपले शिवसैनिक असले पाहिजेत, आपले कार्यकर्ते असले पाहिजेत. विरोधकांना भूल थापा द्यायला, लोकांना आमिष दाखवायला कुठेही संधी मिळता कामा नये. जर आपण हे केलं तर निश्चित विजय आपला आहे. कारण फॉर्म भरल्यापासून आपण काम करतो, परंतु मला पाठीमागच्या वेळेचा असा अनुभव आहे
की शेवटच्या क्षणाला आपण थोडं गाफील राहतोय, थोडा ढिलाई देतोय आणि त्याचा समोरचा विरोधक फायदा घेतोय. मला एकच सांगायचं आहे, निवडणूक अतिशय शांततेनं शांततेच्या मार्गाने आपण करायची आहे. काही लोक आपण विजय होतो दिसलं की आमिष दाखवतील आणि आपल्या काही लोकांना फोडण्याचाही प्रयत्न करतील. परंतु मित्रांनो, आमिषाला बळी पडू नका, कारण निवडणुकी 5 वर्षातून एकदा येते आणि ते आपल्या अस्तित्वासाठी लढायची असते. आणि निश्चितपणे माझी खात्री आहे, येत्या 7 तारखेला आपण सर्वच जण धनुष्यबाणाला प्रचंड पदाने विजयी कराल आणि गुलाल हा आपलाच आहे, तो आपण विजय असाच राखू आणि तो खेचून आणू, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर बाळासाहेब रुपनवर यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी होतोय. जिंतीचे माजी सरपंच बाळासाहेब रुपनवर यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण मंचावरती उपस्थित राहायचंय. चला, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जिंती गावचे सुपुत्र माजी सरपंच बाळासाहेब रुपनवर. आणि मी जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते 100%च करतो. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व दैवत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब आपल्या सर्वांसमोर व्यक्त होत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया फलटणचं दैवत, सातारा जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. बस सन्माननीय सामंतसाहेब, आपण अचानक आलात. काही कारणामुळे आपले नेते उपमुख्यमंत्री साहेबांना येणं जमलं नाही. खरं सांगायचं तर नगरपालिकेच्या इलेक्शनमध्येच आपल्याला बोलवायचं माझ्या मनात होतं, परंतु मला वाटतं की त्या काळात काहीतरी आपली वैद्यकीय अडचण झाली होती, त्यामुळे आपण येऊ शकला नाही. आज आला हे आमचं परम भाग्य आहे. सावंतसाहेबांचा परिचय थोडासा करणं गरजेचं आहे की मी 30 वर्ष विधानसभा बघितलेली आहे. विधान परिषदेत 7 वर्ष काम केले. मंत्री म्हणून बऱ्याच आमदारांना मी उत्तरं दिलेली आहेत. उत्तरं देऊन त्यांचं समाधान करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असे फार थोडे मंत्री मी बघितलेले आहेत की हातात एक कागद नसतो. सावंतसाहेब जेव्हा एकनाथरावजी मुख्यमंत्री होते तेव्हा नागरी विकास खात्याचे उत्तरं हेच द्यायचे. त्यांच्या स्वतःच्या खात्याची इंडस्ट्रीचे उत्तर तेच द्यायचे. सगळंच ते करत होते आणि हातात एक कागद चिपटा नव्हता, एक कागदाचा तुकडा नसायचा. असं सर्व विकासाचे अंग असलेला एक बुद्धिमान असा कोकणचा हिरा आज आपल्याकडे इथं आलेला आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करू. आणि काही इच्छा आहेत माझं खरं सांगू, राज्य पातळीवर मी काय बोलतोय बऱ्याच जणांना माहीत नाही. आज सावंतसाहेबांना मी जर माझं खरं स्वरूप दाखवलं तर जरा अवघडच होईल, परंतु आज ते काही मला आपल्यासमोर काही बोलायचं नाही. वेळ नाही. संजीवराजे बोलले ही वस्तुस्थिती आहे की आपण कारखानाच काढला होता. गोरगरिबाची मुलं, बागायतदाराची मुलं, त्यांना शिकवायची, त्यांना कामधंदे द्यायचे. तुमच्यातला एक उमेदवार आहे, त्याला 5 मीच केले. तुम्हाला माहीत नसतं ते सांग, ओळखा कोण? त्याला 5 मीच केले, नावही घ्यायचं नाही मला ते. त्यामुळे हा उद्योग सध्या आम्ही बंद केलेला आहे. आता जर चुका आमच्या समोरून झाल्या, आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे.
पण मला विचाराल तर टेक्निकली मी घड्याळाचा एकटाच माणूस आहे. या स्टेजवर म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचं, बाकीचे सगळे तुम्ही गेलेला धनुष्यबाण. परंतु मी महायुतीचं काम करत असल्यामुळे मला काही तशी अडचण येईल असं मला वाटत नाही. धनुष्यबाण एकनाथराव जर महायुतीचे फॉर्मेशनचे कारण असलेले देवेंद्र साहेबांचे सांगायचं तात्पर्य एक आहे की आपल्याला एकदा परत यायला लागेल संसद आणि उद्योगमंत्री म्हणून यायला लागणार. काय झालेलं आहे साहेब, आपण चाणक्य आहात, पण तो पुणे अहमदनगर पूर्ण भरलेला आहे, पुणे मुंबई पूर्ण भरलेलं आहे, पनवेल वाढत चाललेलं आहे, पुणे नाशिक वाढत चाललेलं आहे. आता फक्त पुणे कोल्हापूरच राहिला की जिथं महाराष्ट्राचा उद्योग येऊ शकतो. सातारा रोड हे तुमचं टार्गेट धरायला पाहिजे आहे. आणि म्हणून मी आपल्याला विधान परिषदेत विचारलं होतं की उत्तर कोरेगावचे काही कार्यकर्ते इथं आहेत, ते आम्हाला तिकडे इंडस्ट्री द्यायची परवानगी द्या. ठीक आहे, नाही झालं, त्यांना मिळाली, मसवडला मिळाली, आनंद आहे. आम्ही तुम्हाला जमीन द्यायची व्यवस्था करू, उत्तर कोरेगाव देईल किंवा आम्ही देऊ. आपल्याला अजून एक प्रश्न मी विचारलेला होता शेवटच्या अधिवेशनात की मागे 500 हेक्टर जमीन इयरमार्क झालेली आहे माझी, त्याचा उल्लेख संजीवराजांनी केला की कमिन्सच्या 11 उद्योगाला लागून कमिन्स जे आम्ही सगळं म्हणतो साहेब, जवळजवळ 19 युनिट्स तिथे येण्याची शक्यता आहे. आज 11-12 युनिट्स तिथं आलेली आहेत. 6,000 ते 8,000 मुलं तिथं काम करत आहेत. जसं कोकणात तुमची कोरियन कंपनी आहे ती पॉस्को का काय ती आहे, तशाच प्रकारची कमिन्सची ही कंपनी आहे की त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. आणि तुम्हाला लोकांना त्याची किंमत वाटत नाही, हे मला दुर्दैव वाटतं. कमिन्स 40 देशात आहे. कमिन्सचं हे जे युनिट आहे हे जगात सगळ्यात मोठं युनिट आपल्याकडे आलेलं आहे. आणि हे जपणं, आपल्या मुलाबाळांच्या नोकऱ्या जपणं, त्यांचं भविष्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला टाळे लावणं हे कर्तव्य, हे एकदा लोकांनी सावंतसाहेब आपलं नशीब आहे की तुमच्याकडे उद्योग आहे. आमच्याकडनं अपेक्षा आहेत, एकनाथरावांच्याकडनं अपेक्षा आहेत. साहेब, हे सगळं एक दिशा पकडलेला तालुका आहे, दिशा पकडलेला हा जिल्हा आहे. आपण तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष होता, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी काही तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. माझा विषय साहेब एकच आहे की एकनाथराव हे आमच्या जिल्ह्याचे. मी त्यांना नेहमी म्हणायचो जेव्हा जेव्हा भेटायचे की साहेब तुम्ही जिल्ह्यावर का लक्ष देत नाही. सातारा जिल्ह्यात पहिले मुख्यमंत्री कोण झाले ते यशवंतराव चव्हाण झाले, दुसरे कोण झाले तर बाबासाहेब भोसले झाले, तिसरे झाले तर पृथ्वीराज चव्हाण झाले आणि चौथे आपले साहेब झाले. असं काय आहे हे साहेबांनी आपल्याला फक्त अर्बन क्षेत्रात आम्ही वाट बघतो. त्यांची दरे नावाचं बारकं गाव आहे ते, त्यांनी तिथं काय केले ते आम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात माहिती. हवे ही माणसं मिळणं मुश्किल असतं. अजितदादा कुठल्या पार्टीत होते, माझं त्यांचं जमत होतं का नव्हतं, परंतु तो माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आणि आज एकनाथरावही त्याच पद्धतीने परंतु शांतपणे काम करणारे कार्यकर्ते. सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुधारावी. आपण ज्या चटके खाल्लेले ते चटके आपल्याला खाऊ नका. साहेबांचं कार्यक्षेत्र तिकडं अर्बन ठाण्यात असेल, साहेबांची विचारसरणी वेगळी असेल. आणि खरं सांगायचं तर साहेब, जर 95 ते 96 शिवसेनेचं जर मंत्रिमंडळ नसतं आणि मनोहर जोशींनी जर मदत केली नसती तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याचं पाणी हे कधीच कर्नाटकला नांदलं गेलं नसतं. मला माहिती आहे कारण मीच त्या सगळ्या भानगडी. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सत्ता कशी राबवावी याचं जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्यातले सर्व पक्ष असताना काही नतद्रष्टे दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात जाऊन, दुसऱ्या पक्षात जाऊन जे काम करतात. मी कोणासाठी लढतोय? माझ्या मला स्वतःला काय पाहिजे म्हणून लढतो. तुम्हाला म्हटलं का मला उभं राहायचं?
तुम्हाला म्हणलं का संजय बाबांना उभं राहायचं? तुम्हाला म्हणलं का अनिकेत राजेंना आम्ही नगरपालिकेत उभं केलं? कारण माणूसच नव्हतं. आम्ही गेल्या 30 वर्षात सर्वांच्या मदतीने राज्यातनं आणलेला मदतीचा ओघ, बंद पडलेले चालू केलेले कारखान्याचाच विषय जर घेतला, पाण्याचा जर विषय घेतला, तर मी सुरुवातीला बघितलं 2च कारखाने होते, आता 4 झाले. कसे काय झाले? साधा विषय ना. पाणी आलं म्हणून झालं 80% पाणी. खरं सांगू सावंत साहेब, बारामतीला जेवढं पाणी नाही तेवढं पाणी येतं. हे बाळानं जरा शांत बस. हे बाळा जरा शांत. अरे हे सगळं टिकवायचं आहे की नाही आपल्याला? हा कारखाना सावंतसाहेब आपण जो बघितला 1932ला सुरू झालेला कारखाना. ऊसाची क्रांती जी झाली त्याचं कारण भाटकर धरण. आम्ही लोक तुमचं पाणी चोरण्यात फार पटायचे. कोकणचं माडच्या वरचं जे पाणी आहे ते सगळं आमच्याकडे. साहेब सांगायचं तात्पर्य आहे की एकनाथरावांच्याकडनं आमच्या लोकांचं संरक्षण व्हावं. या माणसांनी माझे शब्द फुलासारखे गेलेले. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती तिथं होते, ती संस्कृती आम्हाला टिकवून धरायची आहे, विकास करायचा आहे. आपल्या सगळ्यांची साथ मिळावी. सगळी तरुण पिढी आमच्या घरातली ही तुमच्यापाशी मी दिलेली आहे, ते कशी सांभाळायची हे आता तुमचं काम आहे. मी माझ्या पद्धतीने काम करत राहणारच आहे. तर जास्त मी काय बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. कारण जरी आज येऊ शकले नाहीत तरी आपल्या सर्वांचे नेते एकनाथराव आपल्याशी VCवर बोलणार आहेत आणि त्याचीच तयारी तिथं आता चालू आहे. तर जास्त न बोलता सावंतसाहेब परत एकदा स्वागत. परत एकदा उद्योगमंत्री म्हणून आपण येऊन संबंधित जिल्ह्याचा आढावा घ्यावा ही विनंती. धन्यवाद. आणि धनुष्यबाणाच्या 16 सीटा मला पाहिजे. बाकीचं मी काय ऐकायला तयार नाही. नगरपालिकेत काय झालं तेव्हा ते नंतर बघू आपण. एकच तुम्हाला सांगून जातो, एवढं सगळं उद्योग केले त्यांनी. अनिकेत राजेंनाही पराभवाला सामना जायला लागला. त्यांना मिळालेले मतं आणि आपल्या मिळालेल्या मतात 1000 मताचा फक्त फरक आहे. त्यामुळे आपली लोक कुठं गेलेली नाहीत. त्यांनी कशी लोक घेतली हा विषय चर्चेचा आहे. फक्त एकच सावधगिरीची सूचना आहे. ते आमचे जाधव साहेब बोलले की आपण शेवटचे 2 दिवस कमी पडतो चंद्रकांतजी. त्याचं कारण असं आहे की आमच्या लोकांना ही सवय नाही. शेवटचे 2 दिवस तर तुम्ही दपले आणि तुम्हालाही माहिती आहे की कोणाचे चिटबाय येतात तिथं. चांगलं तुम्हाला सगळं माहिती. तेवढं एक जपा. आपण मी आता साहेबांच्या समोर ते बोलणार नाही. माझ्याकडे एक जालिम औषध आहे त्याच्या नंतर बोल. तेवढं जपा. विजय आपला आहे. तो जास्त न बोलता एकनाथरावांच्या आशीर्वादाने सर्व जिल्हा व्यवस्थित लागावा आमची ही तीव्र इच्छा आहे. माझी वैयक्तिक इच्छा आहे की सातारा जिल्हा म्हणून आज 4थ्यांदा आम्हाला जो मान मिळालेला आहे हा मान कायमस्वरूपी त्यांची कारकीर्द, ती मुख्यमंत्री असेल नाही तर उपमुख्यमंत्री असेल, सुवर्णाक्षरांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदली जावी एवढीच माझी विनंती आहे परमेश्वराकडं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज साहेब. आणि यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सभेला आपल्याला लाईव्ह या ठिकाणी संबोधित करतात. आपण त्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो.
स्वतः राहणार होतो. आपल्या सगळ्यांचं दर्शनही मला प्रत्यक्ष घेता आलं असतं आणि आपल्याशी प्रत्यक्ष भेटून बोलताही आलं असतं. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जी दुर्घटना झाली त्यामुळे मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. उदय सामंत आमचे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय माजी सभापती विधान परिषद रामराजे निंबाळकर साहेब आहेत. माजी आमदार दीपक चव्हाण आहेत. संजीवदादा नाईक निंबाळकर आहेत. रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, चंद्रकांत जाधव, आदित्य राजे नाईक निंबाळकर, शरद कनसे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, मग गिरीश बनकर असतील, ज्योती मोरे असतील, हेमलता जगताप आहेत, वैशाली कांबळे आहेत, सह्याद्री कदम आहेत, सारिका वगैरेचे जानकर आहेत आणि पंचायत समितीचे जवळपास 16 उमेदवार आहेत. आणि ज्यांची नावं आयडिया असतील ते देखील सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार. माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, खरं म्हणजे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या अतिशय मोठ्या घडामोडी नव्या दुःखद घटना घडली आणि अशा वेळेस निवडणुका देखील आहेत. आणि म्हणून या निवडणुका अगोदरच त्याचं नियोजन झालं, घोषणा झाल्या, त्यामुळे आपल्याला देखील पर्याय नाही सगळ्यांना. शेवटी आपण सगळेजण अतिशय साधेपणाने प्रचार करतो आणि फलटणमध्ये आजची सभा होते. रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे साक्षी टीम आज आपल्या सोबत आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद यामुळे प्रचंड त्या ठिकाणी वाढलेली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला. काही अगदी निसर्गता आपल्याला यावर मान्य करावा लागला, पण आपण जनतेचा कौल मान्य करणारे लोक आहोत. पण मला समाधान आहे की मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काम झालं, हा महाराष्ट्रामध्ये जे काही रखडलेले प्रकल्प असतील, विकासाचे प्रकल्प असतील, आपले विकासाचा आपला अजेंडा आहे. लाडकी बहीण योजना असेल, सगळ्यात मला आवडती योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना, हे मी नेहमी सांगतो. आणि या लाडकी बहीण योजनेमुळे खूप लोक वेगवेगळ्या हवा पसरवतात. आणि लाडकी बहीण योजनेच्या बद्दल अनेक प्रश्न देखील निर्माण करतात. परंतु मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना जी आम्ही सुरू केलेली आहे, ही लाडकी बहीण योजना कुणी किती अफवा पसरवल्या, कुणाचाही माहिती आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. त्याचबरोबर अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत. सातारा जिल्हा ही माझी जन्मभूमी आहे. कर्मभूमी ठाणे मुंबई असली तरी सुद्धा माझी जन्मभूमी आहे आणि मला नेहमीच माझ्या जन्मभूमीमध्ये यायला आवडत असतं. आणि म्हणून या फलटण तालुक्यामध्ये पूर्वी
फळफळावळांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती, परंतु मधल्या काळामध्ये तरी आपण त्या ठिकाणी मागे गेलो. आणि म्हणून पुन्हा एकदा रामराजे यांना मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी मिळून पैठण तालुका पुन्हा कृषी संपन्न करायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला पुन्हा समृद्ध आणि संपन्न करायचं आहे. घराघरामध्ये शेतीचं बळ आणि निर्माण करायचं आहे आणि हा फलटण तालुका संपन्न करायचा आहे. विकासाचं धनुष्यबाण आपण हातात घेतलेलं आहे. फलटण मध्ये काही काळामध्ये अलीकडच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. महिलांची सुरक्षा चिंतेचा बनला आहे. पण मी एकच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणीवर अन्याय अत्याचार कधी खपून घेतला जाणार नाही आणि गुन्हेगारांना शासन मिळेल. आणि कुणी अशा प्रकारची गुन्हेगिरी, बंडेगिरी, दादागिरी करत असेल तर त्याची दादागिरी, गुंडगिरी म्हणून काढण्याचं काम देखील जनता केल्याशिवाय राहणार नाही. हा एक मी या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो. आणि म्हणून 1995 मध्ये मोदीचं सरकार होतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी हा धाडसी निर्णय झाला नसता तर आज खऱ्या अर्थाने फलटणचे हिरवगार शिवाय पाहायला मिळाले नसते. आणि म्हणून फलटणसाठी जीवनदायी ठरणारा निराधार प्रकल्प आमच्या महायुती सरकारने मार्गी लावला. मी मुख्यमंत्री असताना आणि पूर्वीची महाविकास आघाडी असताना जलसिंचन प्रकल्पांना फक्त 4 प्रकल्पांना पूर्वीच्या लोकांनी मान्यता दिली. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही जवळपास 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे. शेतकरी सन्मान योजना राबवलेली आहे. माझ्या लाडक्या बहिणीसाठी लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली. एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. त्याबरोबर मुलींच्या उच्च शिक्षणाचा 100% खर्च उचलण्याचा निर्णय आपण घेतला. बस ही योजना आपण केली. आणि मी आपल्याला एकच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. लाडक्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा सातारा जिल्हा निसर्गरम्य परिसर आहे. म्हणून माझी भूमिका आहे की या भागातल्या तरुण नोकरी निमित्त दुसरीकडे दुसऱ्या शहरात जाता कामा नये, त्याला त्याची वेळ करता कामा नये, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एकच सांगतो, या देवघर प्रकल्प, या प्रकल्पाचं पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्यातील मातीत खेळावे. शेतकऱ्यांना सुखीचे दिवस होतील, शेवटच्या शेतापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपली आहे. आणि म्हणून फलटणला लागलेलं दुष्काळी भागाचा शिक्का पुसण्यासाठी उष्णतेचं पाणी नवीन जलकावडी प्रकल्पातून आणून इथल्या शेतीला आपण देतो. धरण, कागद, सिमेंट बंधारे बांधून पाण्याचा प्रश्न दिसतो, मोठी घेण्यासाठी आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्याकडे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना देखील मी सूचना केलेल्या आहे. या आताच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, शिवसेनेची भरभर सुरू आहे. मला समाधान आहे, आनंद आहे की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आपला शिवसेना पक्ष राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील आपला शिवसेना पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आणि झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील राज्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आणि म्हणून लोक हजारो लाखो लोक आपल्याला सोबत येत आहेत. आणि म्हणून जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला असाच विजय प्राप्त करायचा आहे. ही खऱ्या अर्थाने उद्याची लोकसभा आणि विधानसभेची पाराभरणी आहे. आणि म्हणूनच जिल्हा परिषद निवडणुका आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी फलटण हा तालुक्याचा विकास
आज आपल्याला घ्यायचा आहे. या भागात धार्मिक पर्यटनाला देखील उठाव लावला. जिल्ह्यातील 7 प्रमुख देवस्थानांच्या विकासासाठी ज्यात सोळशी, पान, वसंतदार यांचा समावेश आहे. आपण 20 कोटी रुपये जमा दिले. जिल्ह्यातील 1 लाख लाडक्या बहिणींना आपल्याला लक्षपूर्वक उभी करायचं आहे. त्यातल्या जवळपास 90,000पेक्षा जास्ती बहिणी गणपती होती. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी ज्या वस्तू बनवतात, कापड, लोणची वस्तू ज्या काही विकायच्या, ती चिंता होती. सातारा येथे आपण त्या ठिकाणी ते मोठा मॉल करतोय आणि म्हणून यासाठी देखील आपण पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठे पैसे कमी पडू देणार नाही, खात्रीने या ठिकाणी आपल्याला देऊच शिकू. आणि जे आपण रामराजे निंबाळकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टीची आवश्यकता या ठिकाणी आवश्यकता आहे त्या आपल्या विकासाच्या प्रकल्पांना पैसे कमी पडणार नाही. हा शब्द तुमच्या एकनाथ शिंदेचा आहे. मी दिलेला शब्द टाळणार आहे. शब्द दिला की पाठी बोलणार नाही, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा राज्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रक्रिया आपण निर्णय घेण्याचा आपल्याला प्रसंग आला त्या वेळेस घडायचे निर्णय आपण घेतले. याला सर्व संपूर्ण महाराष्ट्र आज साक्षीदार आहे. आणि म्हणून आज उदय सामंत देखील मंत्री, उद्योग मंत्री यांना पाठवलेलं आहे. त्या भागामध्ये देखील उद्योगांना आपल्याला चालना कशी देता येईल, छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी कसे सुरू करता येतील, पर्यटनाला चालना कशी देता येईल. पर्यटन मंत्री देखील आपले शंभराव देसाई आहेत, उद्योग मंत्री आहेत, पाण्यासाठी जलसंधारण मंत्री आहेत, रामराव पाटील आहेत. आणि म्हणून या भागामधला विकास जो आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. मला काय मिळाले यापेक्षा सर्वसामान्य माणसाला आपण काय देतोय हे पाहणारे लोक आहोत. आणि म्हणूनच गेल्या मागच्या 2.5-3 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही विकास कामं झाली ती विकास कामं सर्व जनतेसमोर आहे. आणि म्हणून जनतेला जे अपेक्षित आहे ते देण्याचं काम शिवसेना करते आहे. आणि म्हणूनच शिवसेनेसोबत अनेक लोक येत आहेत, अनेक लोक बोलत आहेत, अनेक लोक आपल्या सोबत येत आहेत. आणि म्हणूनच एक विश्वासाने सगळे लोक येत आहेत. म्हणून त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं. मी एवढंच सांगेन की या भागामध्ये जे काही विकासासाठी हे आपल्याला आशिया बँक आहे, उमरज, मसूर, मायनी, दिगंची या सगळ्या ज्या काही पाटण, कराड, वाई, जावळी, महाबळेश्वरच्या रस्त्यांसाठी देखील अनेक आपण 100 कोटी मंजूर केले आहेत. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणूनच मी आता सगळ्या विकास कामांवर बोलत नाहीये, परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की हा फलटण तालुका हा मोठ्या प्रमाणावर विकसित झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये मागे राहता कामा नये. आदर्श शाळा आपण बनवतो, शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना करतो. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रामराजे नाईक निंबाळकर त्यांची सर्व टीम आपल्या सोबत ताकदीने उभी आहे. आणि म्हणून शिवसेनेची ताकद अधिक जोमाने त्यांच्या सोबत उभी करून सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की विनंती आहे की आपण मिळून एकजुटीने ही निवडणूक आपण लढवूया. ते एवढे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपण आलेले आहेत. ते भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी बसलेला आहात. भर उन्हाची सभा होते, यावरून आपण फक्त ठरवलेलं आहे आपल्याला या निवडणुकीमध्ये शिवसेनेला निवडून घ्यायचं आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून देऊन जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा दौराने आपल्याला फडकवायचा आहे. हा निश्चय आपण केलेला आहे, हा संकल्प आपण केलेला आहे. बाकी जे जे काही कामं आहेत ती कामं होतीलच. त्या कामांसाठी कुठेही निधीसाठी हा काकर्ता घेतला जाणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि म्हणून आपण विकासाला साथ द्या, शिवसेनेला साथ द्या. आणि ती निवडणूक फक्त मतदानापुरती मर्यादित नाही, तर फलटणच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपलं मत धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे कामाला मत आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून
सगळ्या आपल्या धनुष्य बाणाच्या पटनासमोर पतंग घालून या ठिकाणी शिवसेनेला विजय करा आणि या जिल्हा परिषदेवर आपला भगवा उतरण्यासाठी पैठणमधून सगळे निवडून द्या अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे आपल्याला सामील झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहणार धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया. यानंतर फलटण तालुका होलार समाज संघटनेचा पाठिंबा आलेला आहे. राहुल करे, महेंद्र गोरे, मल्हारी करे यांचं सहर्ष स्वागत. वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही, त्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. आणि शिवसेनेचं वाघाचं काळीज माननीय उदयजी सामंत साहेब आपल्या सर्वांना संबोधित करतायत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वप्रथम मनोगत व्यक्त करायच्या अगोदर आदरणीय अजितदादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो. या सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब, श्रीमंत संजीवराजे निंबाळकर साहेब, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी आमदार माझे मित्र दीपकरावजी चव्हाण, या जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख शरदजी कणसे, अनिकेतराजे निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदमजी, चंद्रकांतदादा जाधव, विजयराज भैया खराड, अविनाशजी फडतरे, नानासू डवरे, हेमंतजी सुतार, ज्ञानेश्वरजी पवार, आणि ज्यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे आणि त्यांनी पक्षाचा आदेश मानून ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ते माझे युवा सेनेचे मित्र सचिनजी चव्हाण, अमितजी पवार, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले फलटणवासीय बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांनाच दुःख आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आपल्या समवेत आता नाहीत आणि म्हणून भाषणाची सुरुवात करत असताना मी त्यांना आदरांजली वाहिली. पण रामराजे निंबाळकर साहेबांना ही उपस्थिती बघितल्यानंतर मी सांगू इच्छितो की दुपारी 12 वाजल्यापासून आता 2 वाजेपर्यंत या भर उन्हात या सभेतला एकही माणूस इकडे तिकडे झाला नाही. याचा अर्थ आपण 16 पंचायत समिती आणि 8 जिल्हा परिषद जिंकलेले आहेत आणि हे रामराजे निंबाळकर साहेबांवरचं प्रेम आहे. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून येत असताना गाडीत मी अनेक चर्चा केल्या. MIDCला कशी ताकद द्यायची, नव्यानं अतिरिक्त फलटण MIDC कशी तयार करायची, ही देखील चर्चा झाली. आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आता सांगितलं की छोटे मोठे उद्योग कमिन्स नंतर आता या परिसरामध्ये आले पाहिजेत, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. पण हे सगळं कोण करू शकतो? तर राज्याचा उद्योग मंत्री करू शकतो. पण काही लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, अफवा पसरवत आहेत की आम्ही काही दिवसापूर्वी डावोसला गेलो होतो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली. काही मंडळींनी सांगितलं की तिथनं थेट काही लोकांना फोन आला आणि साताऱ्यामध्ये आता MIDC आणि कारखाना मी आणतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की मी दावोसच्या दौऱ्यामध्ये होतो. एवढ्या कार्यबाहुल्यातनं मुख्यमंत्र्यांनी कोणालाच फोन केला नाही याची रामराजे साहेब तुम्ही खात्री बाळगा. आणि तो फोन केला असता तर उद्योग मंत्री म्हणून मलाच विचारून केला असता, पण असं काही झालेलं नाही. पण खोटं बोला, पण रेटून बोला आणि जनतेला फसवा,
हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आता मला निंबाळकर साहेबांनी देखील सांगितलं की काही वर्षापूर्वी आपल्या 277 हेक्टरवर MIDCनं नोटिफिकेशन केलेलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढच्या महिन्याभराच्या आत रामराजे साहेब तुमच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि 277 हेक्टरवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे तो जमिनीचा दर देऊन या ठिकाणी MIDC केली जाईल. हे उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. कधी कधी असं वाटतं की माझं उद्योगमंत्रीपद दुसऱ्याच कोणी घेतलंय की काय. आता मला कळलं की अजून कुठेतरी MIDC झाले म्हणून जाहीर करून टाकलं. आता मी गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर स्वतः भेटून मुख्यमंत्री महोदयांना विचारणार आहे की उद्योगमंत्री पदाचा ॲडिशनल चार्ज तुम्ही साताऱ्यात कोणाला दिलाय की काय. तेव्हा अधिकार माझा, उद्योगमंत्री मी, आणि काही लोक साताऱ्याच्या प्रत्येक जमिनीवर MIDC करत सुटलेले आहेत. पण तुम्ही चिंता करू नका, मी फलटणवासियांना शब्द देतो की ज्या प्रक्रियेतनं MIDCची जमीन संपादित केली पाहिजे, ज्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला दर दिला पाहिजे, ती प्रक्रिया पारदर्शकपणानं राबवून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका घेऊन तुम्ही सांगाल तिथं MIDC करण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या परिसरात मी स्वतः स्वीकारलेली आहे. मगाशी माझे एक तरुण सहकारी माझ्याकडे आले. ते म्हणाले की सुरवाडीचा एक रस्ता जो आहे त्याला खड्डे पडलेले आहेत. खरं तर मी त्यांना सांगणार होतो की अतिरिक्त भार असलेल्या उद्योगमंत्र्यांना विचारा की हा रस्ता मंजूर झाला आहे की नाही. पण म्हटलं नको, जास्त कोणाला किंमत द्यायची आवश्यकता नाही. पण मी रामराजे साहेबांच्या समोर आज या ठिकाणी स्पष्ट पद्धतीनं सांगतो की ज्यावेळी पुन्हा एकदा बैठकीला मी इथे येईन त्यावेळी या रस्त्याच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झालेली असेल, याचं टेंडर देखील झालेलं असेल. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे आणि विकास करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन आम्हाला काम करायचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. आणि असं करत असताना मगाशी गाडी थोडी खेळीमेळीची चर्चा होत असताना असं पण मला कळलं की काही लोक दादागिरी करतात. आता मी कोकणात येतो, मग त्या गोष्टीचा माझा कितीचाही जवळचा संबंध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दादागिरी करून मतं मिळवण्यापेक्षा, दबाव आणून मतं मिळवण्यापेक्षा लोकांची मनं जिंकून जर आपण मतं मिळवू शकलो तर तो खऱ्या अर्थाने विकास असतो, दडपशाहीचा विकास नसतो. मी थोड्या मागच्या निवडणुकींबद्दल मी सांगतो की खासदारकीची निवडणूक झाली. खासदारकीला देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले अतिशय चांगल्या पद्धतीनं खासदार निवडून आले. UBTच्या लोकांनी आपल्यावर आरोप प्रत्यारोप केले. विधानसभेची निवडणूक झाली. 80 उमेदवारांपैकी 60 आमदारकीचे उमेदवार आपण जिंकले. म्हणजे आपला स्ट्राईक रेट जवळजवळ 75 ते 80% होता. नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 72 ते 75 अध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले. आणि परवाची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेमध्ये 3 वर्षापूर्वी उठाव केलेला असताना देखील 412 नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे निवडून आले. एवढी ताकद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला दिलेली आहे. दुर्दैवानं फलटणमध्ये आपला पराभव झाला. तुम्ही तो पराभव मानत नाही, त्याला काही खिलाडू वृत्ती मिळत नाही. खरं तर मी गेली 25 वर्ष रामराजे निंबाळकर साहेबांना अतिशय जवळून बघतो, सभागृहामध्ये बघतो. आणि त्यांनी राजकीय संस्कार जो आपल्या सगळ्यांवर निर्माण केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु कदाचित फलटणमध्ये आपला पराभव झाला असेल, त्याचा उट्टा आपल्याला पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये काढायचा आहे. 8च्या 8 जागा जिल्हा परिषदेच्या या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या निवडून आल्या पाहिजेत. पंचायत समितीच्या जागा निवडून आल्या पाहिजेत. यासाठी पुढचे 4 दिवस आपण सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये असे दुपारी 2 वाजता हजारो कार्यकर्ते, हजारो महिला, हजारो युवक, हजारो वरिष्ठ लोक एखाद्या नेत्यासाठी जमतात हे मी पहिल्यांदा फलटणमध्ये बघितलेलं आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये. आणि त्याच्यामुळं आपण सगळे जर एकत्र कामाला लागलो तर आपला विजय अतिशय जवळ आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं विजय संपादन करू शकतो. फक्त पुढचे 4 दिवस म्हणण्यापेक्षा शेवटचे 2 दिवस, बरोबर ना? पदाधिकाऱ्यांना कळलं असं मी काय सांगतो ते. शेवटचे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि आमचे संपर्क प्रमुख शरद कणसे साहेब आहेत. ते बाकीच्या बाबतीत सगळ्यांपेक्षा ते पुढे आहेत, त्याच्यामुळे बाकीची काही चर्चा करत नाही. पण शेवटी रणांगणामध्ये
समोरून जर वार झाला तर त्याच्यामध्ये मजा असते. मागणं वार करायचे, दादागिरी करायचे, कुठला तरी 100 पेलवान आणायचे. रामराजे साहेब, आज मी आदरपूर्वक सांगतो की सध्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पेलवानांची टीम जर कोणाकडे असेल तर तुमच्या उदय सामंतकडे आहे. आणि पुराव्यानिशी मी सिद्ध केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली याच पश्चिम महाराष्ट्रातनं 1300 पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो आणि आम्ही इतिहास केला की ज्या पेहलगाममध्ये ज्या सैनिकांनी रक्त सांडलं त्या सैनिकांना रक्त देण्यासाठी याच पश्चिम महाराष्ट्रातले 1200 पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो. ते जम्मूला जर मी घेऊन जाऊ शकतो तर फलटणला कधी आणू शकतो. 100 फूट आणि 1200 फूट आहे. शरदजी, तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन केला तर त्यांच्या 1200 पट आपण पुढे आहोत, 12 पट पुढे आहोत. त्याच्यामुळे अशा गोष्टी कोणी करू नये. विकास कामं करा. साखर कारखान्याला जसा दर दिलाय माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, तशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास करा. शेतकऱ्यांच्या पाखाड्या करा, रस्ते करा, मंदिरं बांधा आणि हे सगळं करून मन जिंका. परंतु दादागिरी करून मन जिंकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. कधी ना कधी हे लोकांना कळतं आणि ज्यावेळी लोकांना कळतं त्यावेळी ते नेतृत्व भुईसपाट झालेलं असतं. हा इतिहास देखील महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून आपला राजकीय संस्कार काय? आपण शांतपणाने विकास कामं करतो. आपण शांतपणानं प्रत्येक संकटाला सामोरं जातो. शांतपणानं लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट ठेवून जे आज एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते महिला भगिनींनी देखील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. आज जरी अजितदादा हयात नसले तरी मी त्याचा साक्षीदार आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, अजितदादा अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते. आणि लोकसभेची निवडणूक झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता आमचं काय होणार हा प्रश्न महायुतीच्या सगळ्या नेत्यांसमोर होता. आणि त्याचवेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संकल्पना आली. महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झाले आणि महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला. हे देखील आपण विधानसभेला बघितलेलं आहे. आणि त्याच महिला भगिनींना आज एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी रद्द करू शकत नाही. हे शिवसेना म्हणून आमचं वचन आहे आणि त्याचं सरकारमध्ये अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील आम्हा सगळ्यांची आहे. युवकांना देखील विनंती करायची आहे की तुमच्यासाठी देखील अनेक योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणल्या, महिलांसाठी आणल्या, वरिष्ठांसाठी आणल्या. या सगळ्या योजना जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो, या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचून त्याची अंमलबजावणी करू शकलो तर खऱ्या अर्थानं लोकांचं मतपरिवर्तन होऊ शकतं. आपण ज्या ज्या योजना केल्या त्या तळागाळातल्या लोकांसाठी केल्या. ज्या ज्या योजना राबवल्या त्या देखील सर्वसामान्य लोकांसाठी राबवल्या. आणि म्हणून कार्यकर्त्यांना विशेषतः मला विनंती करायची आहे. जनता तर आपल्याबरोबर आहेच, मतदार पण आपल्याबरोबर आहेत. पण या मतदारांपर्यंत आपण सकारात्मक दृष्ट्या जर पोचायचं असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली विकासाची कामं ज्याचा उल्लेख निंबाळकर साहेबांनी इथे केला. दरे हे छोटंसं गाव आहे आणि त्या दऱ्या गावामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं जी काय किमया केलेली आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश, कदाचित परदेशातली लोक देखील दऱ्यामध्ये येऊन पर्यटनाचा आस्वाद घेतील अशा चांगल्या पद्धतीचं पर्यटन विकसित करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालंय. हा मला आत्ता आठवलं, एक फोन नक्की झाला होता शिंदे साहेबांना डावोसला जायच्या अगोदर. डावोसमधनं कोणीच फोन केला नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला जायच्या अगोदर एक फोन नक्की आला होता. आणि त्या फोनमध्ये असं म्हटलं होतं की दऱ्यामध्ये ज्या पर्यटनाचा विकास आपण करतोय त्या ठिकाणी पर्यटनावर आधारित जर उद्योग तिथं आले तर 7 ते 8 हजार लोकांना तिथं रोजगार मिळू शकतो. ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगून डावोसला पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे तिकडनं इकडे पोहण्याचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण विचार केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी विचार करून आपण मतदान केलं पाहिजे. कारण शेवटी मतदान करताना त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर आपण कुठचं बटन दाबतोय हे आम्हाला कळत नाही, पण आपण सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जर बटन दाबलं तर ते बटन धनुष्याचंच असेल ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून तुम्ही विकासाला मतदान करा. साहेबांनी काय सांगितलं? धनुष्याला मतदान म्हणजे विकासाला मतदान. आणि विकासाला जर मतदान करायचं असेल तर धनुष्यबाणासमोरचं बटन दाबण्याची विनंती देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. ही तर सातारा वासियांची जबाबदारी आहे.
माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मूळ गाव साताऱ्यामध्ये आहे, ते साताऱ्याचे सुपुत्र आहेत आणि साताऱ्याच्या सुपुत्रानं तुम्हाला आवाहन केलं आहे की त्यांचे हात बळकट करण्यासाठी इथले 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16च्या 16 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले पाहिजेत. हे आव्हान नुसतं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही, तर जो उपमुख्यमंत्री या साताऱ्याचा मुलगा आहे, या साताऱ्याचा सुपुत्र आहे, अशा व्यक्तीनं तुम्हाला हे आव्हान केलेलं आहे. आणि मला खात्रीपूर्वक वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्याच्या सगळ्या जागा धनुष्यबाणाच्या निवडून येतील आणि तुम्ही एक चांगला विक्रम या फलटणमध्ये घडवू शकता. जास्त वेळ मी घेणार नाही, फक्त एकच गोष्ट सांगतो. मी रायगड जिल्ह्याचा निंबाळकर साहेब पालकमंत्री होतो. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब किती संवेदनशील आहेत त्याचे 2 किस्से फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. मी पालकमंत्री होतो रायगडचा, आणि रायगडचा पालकमंत्री असताना एक फार मोठी दुर्घटना घडली आणि इरसालवाडी नावाची एक आदिवासी वाडी ही जमिनीखाली ढिगाऱ्याखाली गाडली गेली. रात्री 11:30-12 वाजताचा वेळ होता. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तातडीनं तिथं उपस्थित राहिलो. सातत्यानं 15-15 मिनिटानं माननीय एकनाथ शिंदे साहेब मला फोन करत होते की नक्की परिस्थिती काय. आणि शेवटी पहाटे 6 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी विचारलं की इरसाळवाडी नक्की आहे कुठे. आपण इरसालवाडी जर बघितली तर जमिनीपासून 5 किलोमीटरवर असा कडा आहे. तो कडा चढून गेल्यानंतरच ती इरसालवाडी आहे. डॉक्टरनी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही त्या ठिकाणी जाणं योग्य नाही, तुम्ही चालत जाऊन तिथं भेटणं हे धाडस करणं देखील योग्य नाही. शेवटी 11-11:30 वाजता निंबाळकर साहेब तिथनं निघाले, खोपोलीच्या पोलीस स्टेशनला आले आणि खोपोलीच्या पोलीस स्टेशनला मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं, उदय खरं तर मी त्या वाडीमध्ये जाणार नव्हतो, पण प्रांताने मला फोनवर सांगितलं की 2 लहान मुलं त्या ढिगाराखाली गाडली गेली आणि त्यांचं निधन झालंय. त्यांचे आई वडील देखील त्या हयात राहिलेले नाहीत. त्यांचं नक्की काय करायचं हा प्रश्न प्रांताने मला विचारला आणि म्हणून काही करून मला तो 5 किलोमीटरचा कडा चढून तिथं जायचं आहे. आणि हा हट्ट स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुरा केला. या देशाच्या इतिहासात, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा दुर्घटनेच्या ठिकाणी 5 किलोमीटरचा कडा चढून जाणारा देशातला पहिला मुख्यमंत्री कोण होता तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब होते. एवढं संवेदनशील नेतृत्व हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि असाच एकदा कोल्हापूरमध्ये सभेला त्यांच्याबरोबर उपस्थित असताना एक मुस्लिम समाजाची महिला भगिनी समोर येऊन बसली होती आणि तिच्या हातामध्ये एक बाळ होतं. साहेबांना भेटण्याची तिची इच्छा होती. सभा झाल्यानंतर ती साहेबांना भेटली. साहेबांनी तिला विचारलं की माझ्याकडे तुझं काय काम आहे. तिनं ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. विकासाची कामं होतील, रस्ते होतील, बंधारे होतील, साखर कारखाने होतील, पण माणसाला जर जगवायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब काय करतात हे त्या महिलेच्या तोंडातून आम्ही ऐकलं. तिनं सांगितलं की माझे 6 महिन्याचं बाळ आहे. ते ज्यावेळी जन्माला आलं त्यावेळी ते जगेल की नाही हे कोणाला माहीत नव्हतं, परंतु मुख्यमंत्री सहायता निधीतून तिला पैसे मिळाले आणि ते माझं बाळ आज जगलंय. ते जगलेलं बाळ घेऊन तुम्हाला मी आशीर्वाद मागायला आलेली आहे, पण तिचं अजून मी बारसं केलेलं नाही. तिला आज सगळ्यांच्या समोर मला नाव ठेवायचं आहे. तुमच्या आशीर्वादानं माझं बाळ जगलं म्हणून त्या महिला भगिनीनं त्या बाळाचं नाव 1 लाख लोकांसमोर दुआ असं ठेवलं आणि शेवटी सांगितलं की हे जे बाळ आहे हे जगण्यामागचं एकमेव कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब होते. एवढं संवेदनशील नेतृत्व, एवढं भावनाप्रधान नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि त्यांचे हात आपल्याला बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करावं एवढीच विनंती करतो. भर उन्हामध्ये आपण सगळे बसलायत त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि भविष्यामध्ये देखील निंबाळकर साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचा विकास ते सांगतील तसा या ठिकाणी केला जाईल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आभार शंकरप्पा माडकर मानजी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि आपले जे फलटण तालुक्यातील 16 उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे 8 उमेदवार शिवसेनेचे आहेत त्यांच्या प्रचारात आपण सर्वजण एकत्र जमलो आहे.